नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कृपा सिंधू रहस्यगाथा या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये मी रेणुका तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, प्रत्येकाच्या मनात एकच इच्छा असते, घरात सुख असावं, समाधान असावं, पैशाची कमतरता भासू नये आणि कुटुंबात प्रेम व ऐक्य कायम राहावं. पण अनेक वेळा प्रामाणिक प्रयत्न करूनही काही ना काही अडचणी येत राहतात. पैसा येतो पण टिकत नाही, कामे होत नाहीत, घरात तणाव वाढतो किंवा मन कायम अस्वस्थ राहते. अशा वेळी अनेक जण देवीची लक्ष्मीची उपासना करतात, कारण माता लक्ष्मी हे केवळ धनाची देवी नसून ती सुखशांती, वैभव, समृद्धी आणि सौभाग्य यांची अधिष्ठात्री मानली जाते. श्रावण महिना हा संपूर्ण वर्षातील सर्वात पवित्र आणि सात्विक महिना मानला जातो. म्हणजेच या महिन्यांचा राजा देखील म्हटले जाते. या महिन्यात केलेली पूजा, जप, तप, दान, धर्म, उपवास आणि व्रत यांना विशेष महत्त्व असते. म्हणूनच अनेक भक्त श्रावण महिन्यात वैभव लक्ष्मी व्रत करण्याचा संकल्प करतात. परंतु हे व्रत नेमकं कधी सुरू करावं, कोण करू शकतं, यामागचं महत्त्व काय आहे, पूजेची योग्य पद्धत कोणती आहे, उद्यापन कसं करायचं आणि हे व्रत करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न असतात. मंडळी, आजच्या या विशेष माहितीमध्ये, या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यातील वैभव लक्ष्मी व्रताची संपूर्ण माहिती अगदी सोप्या, सरळ आणि सविस्तर भाषेत जाणून घेणार आहोत. त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका. मंडळी, श्रावण महिना सुरू झाला की वातावरणामध्ये भक्तीचा सुगंध पसरतो. मंदिरामध्ये घंटानाद ऐकू येतो, शिवालयामध्ये भक्ताची गर्दी वाढते आणि प्रत्येकाच्या मनामध्ये ईश्वर भक्तीची भावना जागृत होते. हा महिना केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर आध्यात्मिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. असं सांगितलं जातं की श्रावण महिन्यात देवतांचे आशीर्वाद सहज प्राप्त होतात. या काळात केलेले पुण्यकर्म, उपासना आणि व्रत यांचे फळ अनेक पटीने वाढून ते पुण्य आपल्याला मिळते. म्हणूनच या महिन्यात अनेक जण विविध व्रते करतात. श्रावणी सोमवार, मंगळागौर, नागपंचमी, एकादशी यांच्यासोबत वैभव लक्ष्मी व्रतालाही विशेष महत्त्व प्राप्त आहे. माता लक्ष्मी ही धनसंपत्तीची देवी असली तरी तिचे महत्त्व केवळ पैशापुरते मर्यादित नाही. ज्या घरात लक्ष्मीचा वास असतो त्या घरात आनंद, समाधान, सौख्य, आरोग्य आणि परस्पर प्रेमही टिकून राहते. म्हणूनच वैभव लक्ष्मी व्रत हे फक्त आर्थिक लाभासाठी नसून संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी केले जाणारे एक पवित्र असे व्रत मानले जाते. अनेक भक्तांच्या अनुभवानुसार हे व्रत श्रद्धेने आणि नियमाने केल्यास घरातील नकारात्मकता कमी होते, मनामध्ये सकारात्मक विचार निर्माण होतात, घरातील वातावरण अधिक शांत आणि आनंदी बनते. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. मंडळी, या व्रताचा संबंध शुक्रवारशी जोडलेला आहे. हिंदू धर्मामध्ये शुक्रवार हा दिवस देवी महालक्ष्मीचा मानला जातो. या दिवशी देवीची पूजा केल्याने तिची विशेष कृपा प्राप्त होते असं मानलं जातं. ज्योतिषशास्त्रातही शुक्रवारचा संबंध शुक्रग्रहाशी सांगितला जातो. शुक्रग्रह हा ऐश्वर्य, सुख, सौंदर्य, वैभव आणि समृद्धी यांचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे शुक्रवारी देवी लक्ष्मीची उपासना केल्यास आध्यात्मिक आणि मानसिक लाभ मिळतो अशी श्रद्धा आहे. आता प्रश्न येतो की हे व्रत कधी सुरू करावे? तर मंडळी, श्रावण महिन्यातील कोणत्याही शुभ शुक्रवारी हे व्रत सुरू करता येते. विशेषतः शुक्ल पक्षातील शुक्रवार अधिक शुभ मानला जातो. या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. मनामध्ये देवीचे प्रार्थना करून व्रताचा संकल्प करावा. हे व्रत स्त्रिया, कुमारिका तसेच पुरुषही करू शकतात. अनेकांना वाटते की वैभव लक्ष्मी व्रत फक्त महिलांसाठी असते, परंतु श्रद्धा आणि भक्ती असेल तर कोणतीही व्यक्ती हे व्रत करू शकते. देवासाठी भक्ती महत्त्वाची असते, स्त्री किंवा पुरुष हा भेद नाही. मंडळी, या व्रतासाठी साधारणपणे 11 किंवा 21 शुक्रवारचा संकल्प केला जातो. काही जण आपल्या श्रद्धेनुसार अधिक शुक्रवार देखील करतात, मात्र संकल्प केल्यानंतर तो पूर्ण करणे आवश्यक मानले जाते. व्रत सुरू करण्यापूर्वी मनामध्ये स्पष्ट भावना असावी की हे व्रत केवळ इच्छापूर्तीसाठी नसून देवीच्या कृपेची अनुभूती मिळण्यासाठी आणि जीवनामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी केले जाते. जेव्हा भक्तीमध्ये प्रामाणिकपणा असतो तेव्हा व्रताचे महत्त्व अधिक वाढते. व्रताच्या दिवशी शक्यतो मन शांत ठेवावे, कोणाबद्दलही वाईट भावना बाळगू नयेत, खोटे बोलणे, भांडणे किंवा इतरांना दुखवणे टाळावे. कारण व्रत म्हणजे फक्त उपवास नसतो, तर विचार आणि आचरण यांची शुद्धता त्यामध्ये अपेक्षित असते. श्रावण महिन्यात वातावरण स्वतःच अधिक सात्विक असते. त्यामुळे या काळात केलेली देवीची उपासना मनाला वेगळेच समाधान देते. अनेक भक्त सांगतात की वैभव लक्ष्मी व्रत सुरू केल्यानंतर त्यांच्या जीवनात आत्मविश्वास वाढला, मनातील भीती कमी झाली आणि संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळाली.
अशा प्रकारे श्रावण महिन्यात वैभवलक्ष्मी व्रत सुरू करण्यामागे धार्मिक, आध्यात्मिक आणि मानसिक असे अनेक पैलू आहेत. पुढे आपण या व्रताची संपूर्ण पूजाविधी, आवश्यक साहित्य, पूजा मांडणी कशी करावी, कथा, आरती, नियम आणि उद्यापन याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. मंडळी, वैभवलक्ष्मी व्रताची पूजाविधी, पूजेची मांडणी, आवश्यक साहित्य, व्रत करताना पाळण्याचे नियम आणि उद्यापन याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहे. वैभवलक्ष्मी व्रताचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे व्रत अतिशय साधेपणाने आणि कमी साहित्यामध्ये करता येते. यासाठी महागडी तयारी किंवा विशेष व्यवस्था करण्याची आवश्यकता नसते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनातील श्रद्धा, भक्ती आणि देवीवरील पूर्ण विश्वास. व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, घरातील देवघर आणि पूजा करण्याचे स्थान स्वच्छ करावे, स्वच्छ आणि सात्विक वस्त्रे परिधान करावीत. शक्य असल्यास लाल, गुलाबी, पिवळ्या किंवा फिक्कट रंगाची वस्त्रे परिधान करणे शुभ मानले जाते. त्यानंतर मन शांत करून देवीचे स्मरण करावे आणि व्रताचा संकल्प करावा. पूजा करण्यासाठी शक्यतो पूर्व दिशेकडे तोंड करून बसावे. समोर स्वच्छ पाट किंवा चौरंग ठेवावा. त्या ठिकाणी सुंदर रांगोळी काढावी. रांगोळी ही केवळ सजावटीसाठी नसते, तर ती शुभतत्वाचे प्रतीक मानले जाते. रांगोळीमुळे वातावरण अधिक पवित्र आणि मंगलमय वाटते. पाटावर किंवा चौरंगावर थोडे तांदूळ ठेवून त्यावर कलशाची स्थापना करावी. कलशामध्ये स्वच्छ पाणी भरावे. त्यामध्ये एक सुपारी, एक नाणे किंवा आपल्या श्रद्धेनुसार एखादी शुभ वस्तू तसंच हळकुंड टाकावे. कलशावर छोटी वाटी ठेवून त्यामध्ये तांदूळ भरावेत आणि त्यावर चांदीचे नाणे, सोन्याचा छोटा दागिना किंवा 1 रुपयाचे नाणे ठेवावे. त्यानंतर माता लक्ष्मीचा फोटो, मूर्ती किंवा श्रीयंत्र ठेवावे. काही भक्त अष्टलक्ष्मीचा फोटोही ठेवतात. देवीच्या प्रतिमेसमोर दिवा लावावा आणि अगरबत्ती प्रज्वलित करावी. दिव्याचा प्रकाश हा ज्ञान, सकारात्मकता आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जातो. पूजेच्या सुरुवातीला प्रथम श्री गणेशाचे स्मरण करावे, कारण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती पूजनाने करणे ही आपली परंपरा आहे. त्यानंतर माता लक्ष्मीला नमस्कार करून तिचे आवाहन करावे. देवीला हळद, कुंकू, अक्षदा, फुले आणि शक्य असल्यास कमळाचे फूल अर्पण करावे. मंडळी, कमळ हे देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय मानले जाते. जर कमळ उपलब्ध नसेल तर कोणतेही स्वच्छ आणि सुगंधी फूल अर्पण करता येते. यानंतर देवीचे स्तवन करावे. लक्ष्मी मंत्र, लक्ष्मी स्तोत्र किंवा आपल्या परिचयातील कोणतीही प्रार्थना श्रद्धेने म्हणावी. यावेळी मनामध्ये कोणताही नकारात्मक विचार न ठेवता पूर्ण लक्ष देवीच्या चरणी अर्पण करावे. पूजेमध्ये नैवेद्यालाही विशेष महत्त्व असते. पंचामृत, खीर, साखर, दूध किंवा कोणताही सात्विक गोड पदार्थ देवीला अर्पण करता येतो. नैवेद्य दाखवताना मनामध्ये कृतज्ञतेची भावना ठेवावी, कारण आपण जे काही अर्पण करतो ते सर्व देवीनेच आपल्याला दिलेले असते. पूजा पूर्ण झाल्यानंतर वैभवलक्ष्मी व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी. कथेमुळे व्रतामागील संदेश समजतो आणि श्रद्धा अधिक दृढ होते. कथा ऐकल्यानंतर देवीची आरती करावी. आरती करताना संपूर्ण कुटुंबाने सहभागी होणे हे अधिक शुभ मानले जाते. अनेक भक्त कमळगट्ट्याची माळ देखील देवीला अर्पण करतात. ही माळ समृद्धीचे प्रतीक मानले जाते. पूजनानंतर ती स्वच्छ करून लाल कपड्यामध्ये गुंडाळून तिजोरीमध्ये किंवा पैसे ठेवण्याची ठिकाणी ठेवली जाते. अशी श्रद्धा आहे की त्यामुळे घरात धनाची स्थिरता निर्माण होते आणि आर्थिक परिस्थितीमध्ये सकारात्मक बदल दिसून येतात. आता व्रताच्या नियमांबद्दल जाणून घेऊया. मंडळी, व्रताच्या दिवशी शक्यतो सात्विक आहार घ्यावा. काही जण दिवसभर फलाहार करतात, तर काही जण संध्याकाळी पूजा झाल्यानंतर एक वेळ भोजन करतात. प्रत्येकाने आपल्या प्रकृतीनुसार निर्णय घ्यावा, परंतु या दिवशी सात्विकता राखणे हे महत्त्वाचे असते. मंडळी, मांसाहार, मद्यपान, तंबाखू किंवा इतर कोणत्याही व्यसनापासून दूर राहावे. शक्यतो आंबट पदार्थ टाळावेत. व्रताच्या दिवशी मन, वाणी आणि आचरण यामध्ये शुद्धता ठेवण्याचा प्रयत्न करावा. सकाळपासूनच मनामध्ये जय महालक्ष्मी किंवा आपल्या श्रद्धेनुसार देवीचे नामस्मरण करत राहावे. सतत देवीचे स्मरण केल्याने मन स्थिर राहते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. कधीकधी एखाद्या शुक्रवारी प्रवास, कौटुंबिक कारणे किंवा इतर अडचणी निर्माण होऊ शकतात. महिलांच्या मासिक धर्माचा काळ असल्यास किंवा घरात अशौच असेल तर त्या दिवशी व्रताची गणना न करता पुढील शुक्रवारी व्रत सुरू ठेवता येते. यामध्ये घाई किंवा ताण घेण्याची बिलकुल गरज नसते. मंडळी, व्रतामध्ये सातत्य ठेवणे हे महत्त्वाचे असते. म्हणून 11 किंवा 21 शुक्रवार पूर्ण झाल्यानंतर विधीपूर्वक त्याचे उद्यापन करावे. उद्यापन म्हणजे देवीचे आभार मानण्याचा आणि संकल्प पूर्ण झाल्याची नम्र भावना व्यक्त करण्याचा एक पवित्र विधी आहे. उद्यापनाच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार सुहासिनी स्त्रियांना, गरजू महिलांना किंवा भक्तांना व्रत कथा, पुस्तक, प्रसाद किंवा छोटी भेटवस्तू द्यावी.
यामागील भावना दान आणि वाटण्याची आहे. दान आणि हे वाटण्याचे आहे. जे ज्ञान, श्रद्धा आणि भक्ती आपल्याला मिळाली ती इतरांपर्यंत पोहोचवण्याचा हा सुंदर मार्ग मानला जातो. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्रतामध्ये दिखावा नसावा. केवळ इतरांना दाखवण्यासाठी किंवा कोणत्याही स्पर्धेच्या भावनेतून व्रत करू नये. माता लक्ष्मीला भव्य सजावट किंवा महागडे साहित्य यापेक्षा भक्ताचे शुद्ध मन अधिक प्रिय असते. जेव्हा भक्तीमध्ये प्रामाणिकपणा असतो, मनामध्ये नम्रता असते आणि जीवनामध्ये सदाचार असतो, तेव्हा देवीची कृपा ही आपोआप लाभते. व्रत हे केवळ इच्छापूर्तीचे साधन नसून स्वतःला अधिक सकारात्मक, संयमी आणि आध्यात्मिक बनवण्याचा एक सुंदर मार्ग आहे. म्हणूनच श्रावण महिन्यात वैभवलक्ष्मी व्रत करताना श्रद्धा, निष्ठा आणि सात्विकता या तिन्ही गोष्टींचा आधार घ्यावा. देवीच्या चरणी आपले मन अर्पण करावे आणि तिच्या कृपेवर विश्वास ठेवावा. अशी श्रद्धा आहे की माता लक्ष्मी भक्तांच्या जीवनातील अनेक अडचणी दूर करून त्यांना सुख, समाधान, समृद्धी आणि मानसिक शांती प्रदान करते. तर मंडळी, श्रावण महिन्यात केले जाणारे वैभवलक्ष्मी व्रत हे केवळ धनप्राप्तीचे साधन नसून श्रद्धा, संयम, सात्विकता आणि सकारात्मक जीवन जगण्याची प्रेरणा देणारे एक पवित्र व्रत आहे. मनापासून केलेली प्रार्थना, निस्वार्थ भक्ती आणि चांगले कर्म यांची जोड असेल तर देवी लक्ष्मीची कृपा ही नक्कीच लाभते, असं शास्त्रात सांगते. माता लक्ष्मी तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि आनंदाचे अखंड वास्तव्य करो, हीच प्रार्थना. श्री महालक्ष्मी माता तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो. श्री स्वामी समर्थ. जय